नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची काजूची भाजी म्हणजे काजू पनीरची भाजी बनवायची आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला मी सांगते। सर्वप्रथम काजू घेतलेत मी ते, पण हे काजू बाजारातले आहेत। ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे त्याची साली असतात ते आपोआप निघून जाते। आता एका साईडला आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी उभा कांदा कापून घेतला एक आणि एक टोमॅटो। हे दोन्ही थोडंसं लालसर व्हायला द्यायचं, कांदा आणि टोमॅटो। तोपर्यंत आपले काजू तिकडे पाण्यामध्ये भिजतात आहे। त्यामध्ये लसूण आणि थोडेसे काजू हे सगळं मिक्स भाजून घ्यायचं। आपण त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला। वाटण तयार करून झाल्यानंतर ते आपल्याला काढून थंड करत ठेवायचं असेल, कारण हे मिक्सरला लावायचं आपल्याला। आणि त्याच तेलामध्ये आपल्याला पनीर भाजून हे करून घ्यायचे, थोडेसे असे खरपूस भाजून। हे पनीर पण आपल्याला काढून ठेवायचे। याआधी मी 2 काजूच्या भाजीची व्हिडिओ टाकली होती, त्याची लिंक मी तुम्हाला खाली लिंक बॉक्समध्ये देते मी। आपले पनीर पण जरा तेलामध्ये परतून झाले। आता जे आपण वाटण केलं होतं तेही थंड झालं, ते आपण मिक्सरला वाटून घेऊया। थंड झालं वाटण हे। आता हे मिक्सरला बारीक ग्रेव्ही तयार करून घ्यायची याची, हे अशा प्रकारे। आणि आपण काजू जे भिजत ठेवले होते त्याची पण आता आपोआप साली निघायला लागले ते बघा। ह्या प्रकारे हे सगळ्या काजूचे पण साली काढून टाकायचे अशा। चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। आता एका कुकरमध्ये घेतलं आहे, तेल घेतलं आहे। तर तेलमध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा सगळं मिक्स करून घ्यायचं। कांदा पण थोडासा लालसर व्हायला द्यायचा आपल्याला। आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो, कारण एका टोमॅटोला पण भाजून वाटण म्हणजे ग्रेव्ही तयार केलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये। त्यामध्ये लाल तिखट 2 चमचे, जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता। थोडीशी हळद, हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित झालं मिक्स करून, तेल पण सुटले चांगलं। त्यामध्ये आपल्याला आता वाटण जे आपण ग्रेव्ही केली होती ती त्यामध्ये ॲड करायची। ती ग्रेव्ही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची, जेणेकरून त्यालाही मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। ग्रेव्ही पण मस्त, ग्रेव्हीलाही तेल सुटलं आपलं। त्याचे वाटणाचं पाणी होतं ते मी ते मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी ओतलं आहे त्यामध्ये। मिक्स झालं व्यवस्थित मस्त, कलर थोडासा चेंज झाला आहे। त्यामध्ये आपण ते काजूची साल काढून टाकले होते ते त्यामध्ये ॲड करायचे। आणि त्यामध्ये पनीर जे आपण तेलामध्ये परतून घेतलं होतं थोडंसं फ्राय करून ते त्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
काजू बाजारचा असल्यामुळे पटकन शिजत नाही, त्यामुळे कुकरला तुम्ही 2 किंवा 3 शिट्यामध्ये करू शकता. आणि चवीनुसार मीठ. जर ताजा ओला काजू असेल तर त्याची शिट्यांची गरज लागत नाही कुकरमध्ये, तो पटकन शिजला जातो. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण आपण थोडं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलेलं होतं आधीच. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं मीठ टाकल्यानंतर. तर एक असं आपण कुकरला 2 ते 3 शिट्या दिल्या मी. तर एक आपली भाजी मस्त शिजलं आहे. ही आपली भाजी तयार झाली. काजू पनीर भाजी तयार.